कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। का नाही सांगितलं तुम्ही मला त्यांना ऍडमिट करताना? हे बघ, मला जे योग्य वाटलं ना, योग्य काय? तुम्ही त्यांच्याबद्दलचे निर्णय घेतलेच कशाला? आमचा मी बघितलं असतं की काय करायचं आणि काय नाही ते. अरे चारू सुद्धा अक्षराची कुणीतरी आहे ना, आणि तुला जितकी अक्षराची काळजी आहे तितकीच आम्हाला सुद्धा आहे। तुम्हाला मी परत एकदा सांगतो, मध्ये बोलू नका. सांगा की त्यासनी ऍडमिट करायच्या आधी मला एका शब्दानं सांगू शकला असता की नाही तुम्ही? मी घेऊन गेलो असतो त्यासनी डॉक्टरांकडे. अरे अधिपती, गेले काही दिवस तुझी इतकी दगदग चालली होती, मला असं वाटलं की तुला त्रास नको द्यायला, म्हणून मी तिला एका चांगल्या डॉक्टरकडे तिची ट्रीटमेंट सुरू केली. आणि मी आता हे सगळं तुला सांगायलाच येत होते. पण त्यासनी ऍडमिट केल्यावर मला सांगण्यापेक्षा आधीच सांगायचं ना. ट्रीटमेंट सुरू केली म्हणजे सुरू केली म्हणजे. पण मला कळत नाहीये, चारूने एक चांगली गोष्ट केली आहे तर तिच्याशी वाद का घालतोयस? आणि अक्षरा फक्त तुझी बायको आहे असं नाहीये, आमची कुणीतरी आहे ती. माझ्यावर तर उपकार आहेत तिचे, तिच्यामुळे मी आज चालतोय फिरतोय. चारूला सुद्धा या घरात ती घेऊन आली. चारूला आणि मला नवीन आयुष्य अक्षरामुळे मिळालंय. हा, मग चांगले पांग फेडले तुम्ही. कोणाला न सांगता त्यासनी असं घरापासून लांब करून चांगले पांग फेडले. हा, अरे पण अक्षराला घरापासून लांब केलं असं का म्हणतोयस तू? ती काय कायमच्या हॉस्पिटलमध्ये गेलेली नाहीये ना. तिला बरं वाटलं की परत घरी येणार आहे, लवकर येईल ती, आणि त्यावेळेला ती स्टेबल असेल. तिच्याच कल्याणासाठी चाललंय सगळं. हे का समजून घेत नाहीयेस? हे बघा अधिपती, मला बी आता यांचं म्हणणं पटायला लागलंय. अरे सुनबाईच्या भल्यासाठीच त्यांनी पाठवलंय हॉस्पिटलात. का तर माझं म्हणणं तुला बी कळत झालं का? जे मी एवढंच म्हणतो की मला का नाही सांगितलं हे एवढं सगळं करायच्या आधी? माझी परवानगी का नाही घेतली? माझ्या माघारी त्यासनी का घेऊन गेले? हे बघ, बरोबर आहे तुझं म्हणणं, पण आता झालं गेलं सोड की तू. आता जे काय घडलंय ना व, त्याच्यात चांगलं काय ते बघ की. मला बी आधी पटलं नव्हतं, कुणाला बी न सांगता त्यांनी हॉस्पिटलला घेऊन गेले. पण आता मला असं वाटतंय यांचं बोलणं ऐकल्यानंतर कदाचित तुला जर का त्यांनी सांगितलं असतं तर तू सुनबाईला हॉस्पिटलमध्ये नेऊ दिलं नसतंस. हा, नसतंच नेऊ दिलं. मग जोपर्यंत त्यांना काय झालंय नेमकं कळलं नसतं तोपर्यंत मी त्यासनी खरंच घेऊन जाऊ दिलं नसतं. बघ, अरे हेच चुकतंय ना तुझं. अशा वेळेला ना त्या भुवनेश्वरीचे संस्कार दिसतात तुझ्यावरचे. घरातली माणसं एकमेकांच्या काळजीनं काहीतरी करायला लागली की त्याच्या आडवं यायचं, आणि प्रत्येक वेळेला मला का विचारलं नाही, मला का सांगितलं नाही हे करायचं. ही तिची सवय आहे. ओ, आता वेळ काय आणि तुम्ही काय आई साहेबांविषयी काय बोलू नका, मी ऐकून येणार नाही. आयुष्यभर त्या ह्या घराचं भलं व्हावं म्हणून राबल्या आणि तुम्ही आगच ओकत राहिला. आता पण तेच करताय. काही घराचं भलं वगैरे झालेलं नाही तिच्यामुळं. कुणीतरी सांगा, या घराची माती झाली तिच्यामुळं. ओ ग बसा. हे बघ, तू असं प्रत्येक वेळेस त्यांच्या अंगावर धावून जातोस. वडिलांशी वागण्याची कोणती पद्धत आहे रे तुझी? तो काय माझा बाप नाही. आधी आई साहेब होत्या म्हणताना वाचलेत, नंतर मास्तरीनबाईंमुळे वाचले, नंतर कवाचा आडवा गेला असता. अक्षराने त्यांना वाचवलं असं म्हणतोस ना, आणि आता तिच्या पाठीमागे तूच त्यांच्या अंगावर धावून जातोस. आणि आम्ही अक्षराला वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय, तर तू आम्हाला काय दोष देतोयस? दोष देत नाहीये, जाब विचारतोय. मला एकदा बी सांगावंसं वाटलं नाही का तुम्हाला? हे बघ अधिपती, ह्यात खरं तर माझं काही चुकलं नाहीये, पण मी माफी मागते तुझी. अक्षरा बरी व्हावी म्हणूनच मी हे पाऊल उचललंय, पण तरी सुद्धा सॉरी. पत्ता द्या मला हॉस्पिटलचा, आत्ताच्या आत्ता द्या. मला मास्तरीन महिना भेटायला जायचं द्या. आत्ता नको जायला, तिची ट्रीटमेंट सुरू होऊ दे. पुन्हा आपल्याला बघितलं ना तर तिची बडबड सुरू होईल. ते मला काय माहित नाही. बडबड काय म्हणताय तुम्ही? त्यांचं जे काय बोलणं असेल ते मी ऐकून घेईन. मला आता त्यांच्यापासून इथं लांब राहून चैन पडणार नाही. मला पत्ता देऊ. हे बघ अधिपती, डॉक्टरांनी सांगितलं की लगेच आता त्यांना कुणीही भेटायला येऊ नका. तिची ट्रीटमेंट व्यवस्थित सुरू होऊ दे, तिने रिस्पॉन्ड करू दे त्या ट्रीटमेंटला, मग तुम्ही या असं डॉक्टर म्हणताय. काय ते ट्रीटमेंट माझ्या समोर करा म्हणावं त्या डॉक्टरांना. माझ्या माघारी त्यासनी तपासलेलं मला चालणार नाही. अरे असं कसं म्हणतोस अधिपती? काय चुकीचं म्हणतोय मग मी? तुम्ही मला आत्ताच्या आत्ता पत्ता द्यावा, मला भेटायला जायचं त्यासनी. अरे कधीतरी आमचं ऐक ना जरा. आता वरनं देव जरी आला ना तरी त्याचं बी ऐकत नसतोय मी. मला आत्ताच्या आत्ता मास्तरीन बाईसनी भेटायचं आहे. मला पत्ता द्या. देताय का नाही? ठीक आहे, मला माहित आहे त्यासनी कसं हुडकून काढायचं. अख्खं कोल्हापूर पिंजून काढीन मी, त्यांना घेऊन. अधिपती ऐक माझं, माझ्यावर विश्वास ठेव रे.
हे बघ, तिला आरामाची गरज आहे. आपण तिकडे गेलो ना तर तिला आराम मिळणार नाही, आणि तुला बघितल्यानंतर तर ती हॉस्पिटलमध्ये सुद्धा थांबणार नाही. ती घरी यायचा हट्ट करेल, तिची ट्रीटमेंट बंद होईल. हे बघ, आपण हे सगळं करतोय तर ती बरी व्हावी यासाठी, की नाही? ती वेड्यासारखी बडबड करते, ती बंद व्हायला हवी, ती नॉर्मल व्हायला हवी, म्हणून आपण हे सगळं करतोय, की नाही? ती बरी व्हायला हवी की नाही? अहो, बऱ्याच आहेत त्या. त्यासनी काय झालंय? नॉर्मलच आहेत त्या. काय काय झालेलं नाही त्यासनी. येड्यासारखं वगैरे म्हणू नका तुम्ही 10 वेळा. अरे अधिपती, ती मान्य करत नाहीये, पण निदान तू तरी मान्य कर ना. कुटुंब म्हणून आपण तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला नको का? तिला व्यवस्थित ट्रीटमेंट नको का द्यायला? हे बघ, एक 2-3 दिवस तिला हॉस्पिटलमध्ये राहू दे, तिला व्यवस्थित ट्रीटमेंट मिळू दे, मग आपण आणूया तिला घरी. काय 2-3 दिवस वगैरे मी त्यांच्याशिवाय थांबत नसतो इथं. आता तुम्ही त्यासनी हॉस्पिटलमध्ये घातलं ना हो, मग त्यांना इकडे कवा घेऊन यायचं, काय करायचं, काय उपचार करायचे वगैरे ते माझं मी बघेन. माझ्या बायकोच्या बाबतीतले निर्णय मी घेईन. तुम्ही त्याच्यामध्ये पडू नका. तुम्ही मला फक्त पत्ता द्या हॉस्पिटलचा. जमत असलं तर द्या, नाहीतर राहू दे, मी जातो. ठीक आहे, ठीक आहे. तुला भेटायचं ना तिला? आता मग जाऊया आपण. आपण म्हणजे? आपण म्हणजे तू आणि मी पण येते तुझ्या बरोबर. काय गरज नाही, माझं मी एकटा जातो. मला फक्त पत्ता द्या हो. अधिपती, तू मला बरोबर घेऊन जाणार असशील तरच मी तुला पत्ता देईन. हो, तर हे काय येण्यासारखं हट्ट करता तुम्ही? मला पत्ता द्या, मी एकटा जातो. तुम्ही हे बघ, हट्ट करायला मी पण तुझी आई आहे, मीही तुझ्या एवढीच हट्टी आहे. चला. आम्ही येऊ ना? वय वय, आम्ही बी येतो. नाही नाही, नको, तुम्ही थांबा इथेच. सगळ्यांची तिकडे गर्दी नको व्हायला. आम्ही पटकन जाऊन येतो. हाय अंबाबाई, लवकर बरी कर ग पोरीला. मास्तरीनबाई, 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 उठा उठा. ओ मास्तरीनबाई, मास्तरीनबाई. सिस्टर, काय झालंय? उठत का नाही? मग काय काय झोप लागल्या का त्यासनी? एवढी गाढ झोप लागल्या का? मी एवढ्या हाका. ओ मास्तरीनबाई. आता काय झालं नेमकं काही सांगता नाही येणार, पण तणावामुळे त्या सतत बरळत असतात. त्यांना आता गोळ्या आणि इंजेक्शन दिलेत, त्यामुळे झोपल्यात त्या. पण त्यासनी उठवा की जरा. जरा मला फक्त बोलू तरी देऊ. आता त्यांना उठवू नाही शकत, त्यांना आरामाची गरज आहे. अहो, माझ्या संग बोलल्यावर आपोआप त्यासनी आराम मिळतोय. तुम्ही फक्त उठवा, माझी रिक्वेस्ट आहे तेवढं उठवा. ओ मास्तरीनबाई. मी समजू शकते तुमच्या भावना, पण त्यांना ना आता जे इंजेक्शन दिलंय त्यामुळे त्यांना झोप आली आहे, तर त्यांना झोपू द्यात. अहो, इंजेक्शन पण 2 मिनिटं तरी उठतील का नाही? 2 मिनिटं फक्त. असं नाही करतायत. त्यांना जे औषध दिलंय ते खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे त्या उठणार नाहीत. आणि तरी आपण त्यांना उठवायचा प्रयत्न केला ना तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. त्या हायपर होऊ शकतात. अहो, पण एवढे हे ट्रीटमेंट वगैरे करण्यासारखं काय झालं? अधिपती, तू जरा शांत हो. त्या म्हणतात ना की औषधामुळे तिला झोप लागली. झोपू दे ना तिला. तिला आरामाची गरज आहे. आता तिची ट्रीटमेंट त्यांच्या पद्धतीने होऊ दे. अक्षरा लवकर बरी होणं गरजेचं आहे की नाही आपल्यासाठी? पण काय त्यासनी काय झालंय ते तर कळू दे. काय झालंय काय? तुम्ही सांगा, काय झालंय काय नेमकं? एवढं काय? मी म्हणलं ना तुम्हाला मगाशीच की आता काहीच नाही सांगता येणार. आम्ही काही टेस्ट केल्यात आणि काही करायच्यात. त्या झाल्या ना की त्याच्या रिपोर्टवरून कळेल आपल्याला की नेमकं त्यांना काय झालंय. नाही, काय रिपोर्ट फिपोर्ट काय मला तसलं काय सांगू नका. तुम्ही यासनी काय झालंय ते मला फक्त सांगा. तुम्ही डॉक्टरांनी बोलून घ्या. तुम्हाला कळत नसेल तर डॉक्टरांनी बोलून घ्या आत्ताच्या आत्ता इथे. अहो मी सांगते ना. अहो, तुम्ही बोलून घ्या की. माझी रिक्वेस्ट आहे. तुम्ही फक्त पहिल्यांदा डॉक्टरांना बोलून घ्या. इथं कोण आहे मेन तुमचं? इथं कोण आहे इथं? एक तर मला डॉक्टरांसंग बोलायचं आहे, नाहीतर मला मास्तरीनबाईंसंग बोलायचं आहे. काहीतरी एक करा बघा सिस्टर. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.